हाय नमस्कार, स्वागत आहे तुमचं श्रावणी यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये। तर इथे मी थोडी तयारी करत आहे कारण हा व्हिडिओ आहे पहिली अंघोळ होती त्या दिवशीचा व्हिडिओ होता हा। तर त्या दिवशी आम्हाला ॲक्च्युली जायचं होतं बाहेर, आम्ही जाणार होतो एकविरेला, लोणावळ्याला एकविरे आईच्या दर्शनासाठी। पण तर इथे मी ती सगळी तयारी वगैरे करून घेतली होती आणि सकाळी लवकर निघायचं होतं 6ला। त्याच्या आधी पहिली अंघोळ पण होती, तर म्हटलं बरं झालं। तर एकविरा आईच्या दर्शनाला जायचं होतं, मग आम्हाला लवकर निघायचं होतं आणि लवकर यायचं होतं घरी। लवकर जाऊन दर्शन करून लवकर यायचं होतं घरी। तर इथे पटकन मी सकाळी लवकर माझी अंघोळ वगैरे झाली, त्याच्यानंतर पूजा वगैरे मी करून घेतली। तसंही आमच्याकडे 3:30 वाजता पाणी येतो आणि रोजची आमची पहाटी सकाळीच लवकर होते। तर लवकर आंघोळ वगैरे करून मी पूजा करून बाहेर रांगोळी वगैरे काढून दिवे वगैरे लावून घेतले होते। छोटीशी रांगोळी काढली होती दरवाजातच अशी, म्हणजे जी जास्त मोठी काय काढायला वेळ नव्हतं कारण बाकीच्यांच्या पण आंघोळ्या होत्या आणि तसंच आम्हाला लगेच निघायचं होतं। तर इथं आम्ही आता 6 वाजले होते निघायला, कारण मला वाटतं 7, 7:15ची काहीतरी ट्रेन होती दादरवरून डायरेक्ट लोणावळा। त्यामुळे मग थोडा उशीर झाला होता, मग आम्ही तशीच पटकन निघालो सगळेजण। तर इथे आता आम्ही सगळेजण बाहेर निघालो आहोत। तिथे मी, दक्षचे पप्पा आणि ग्रितिक आहे आणि माझ्या म्हणजे दक्षच्या मोठ्या काकांची 2 मुलं आहेत, बाकी कोण नव्हतं कारण आम्ही अचानक निघालो। त्यामुळे ती आमच्यासोबत 2 जण आली होती। दक्ष पण आला नव्हता कारण आधी त्याच्या सुट्ट्या झाल्या होत्या आणि नंतर त्याला सुट्टी अजिबात नव्हती, त्यामुळे क्लास वगैरे चालू होते। आणि त्यात बघा आम्ही लोणावळ्याला आलेलो आहोत। आता इथून पुढे पुढचा प्रवास चालू झाला आहे आमचा। तर लोणावळ्यावरून आम्ही डायरेक्ट रिक्षा पकडून इकडे आलो होतो आणि इथे आल्यानंतर जे काही म्हणजे देवी आईचं इथे दर्शन वगैरे घेतलं, एकविरा आईचं दर्शन घेतलं आम्ही। आणि आता इथून पुढे अजून जायचं आहे। तर इथे बघा, इथे आता पायऱ्या चढायच्या आहेत आम्हाला। चला मारा बिरा याची कामचा फोटो बिटो शंकर बाप्पाचं आहे लांबून गेला। तेव्हा त्याला हे कर इकडे। चले भाई
समोर तो बघ रे. कॅन्डिड हवंय, कॅन्डिड. बंद कर रे. काय नुसतं मोबाईल काढत बसते. थांब राहून दे. चालू राहणार परत फरकायची माझ्या. पाऊस आला. धर ये पकड मला पाणी काय धुवा. तर आम्ही पायऱ्या वगैरे चढून आलो आणि आमचा ऋतिक एवढं छोटा असून अजिबात दमला नाही. सगळ्या पायऱ्या वगैरे व्यवस्थित चढत होता आणि जेवढी पण लहान मुलं दिसत होती ना सगळे पायऱ्या चढत होती, उतरत होती. म्हणजे अजिबात थकले वगैरे नव्हती. मुलांनी एवढी गर्दी नव्हती कारण आम्ही इथे विचारलं तर शनिवार रविवारची खूप गर्दी असते. आम्ही मधीच आलो होतो त्यामुळे एवढी गर्दी नव्हती. दर्शनही आमचं खूप लवकर झालं, छान झालं. त्याच्यानंतर बाहेर आलो. दर्शन पण लवकर झालं, 5-10 मिनटातच झालं कारण लाईनच नव्हती आणि गर्दी अजिबात नव्हती. मग दर्शन वगैरे झालं आणि त्याच्यानंतर आता आम्ही थोडा टाईम बसलो, इथे फिरलो वगैरे. खूप छान वाटत होतं. थंड पाणी तेवढं थंड होतं ना. आणि मग तिकडे बघ दिसलं काय? कसं आहे? कसं आहे? मस्त आहे बोल. काय घल आहेत, घल आपला घल नाही, दोन्ही घल आहेत. आपले घल नाही ते घल. गेट लावलेत ना. कृतिक ए हॅलो करते. हॅलो हॅलो करते. ऐकलं काय? हे ते मूर्ती उभे आहेत ना, कृतिक त्याला हॅलो हॅलो करते. बसून बाबा इकडे. हे बघ ना, कोणाचा फोटो नाही ना, मी हे काढते. कृतिक असा जा, असं बघ काय इकडे बघ काय बघ जा, बघ काय बघ बघ जा, बघ ना. चला आपण बघूया. हे एवढं
तर एकविरा आईचं दर्शन एक छान झालं आणि इथे पण आम्ही थोडंसं फिरलो वगैरे. खूप भारी वाटत होतं, थंड एकदम वाटत होतं, एवढं थंड वाटत होतं ना, खूप छान वाटत होतं. आणि गर्दी नव्हती त्यामुळे काही वाटलं नाही, फिरायला वगैरे पण मस्त, दर्शन वगैरे पण आरामात झालं अगदी. आणि खूप टाईम आम्ही बसलो होतो तिकडे पण. पहिला जो व्हिडिओ होता तिथे खूप छान थंड वाटत होतं. नंतर मग थोडंसं खाली उतरलो, काही प्रसाद वगैरे घ्यायचं होतं ते घेतलं आम्ही सगळं. मुलांना वगैरे काही घ्यायचं होतं ते खायला वगैरे. आणि नंतर मग म्हटलं चला आपण नाश्ता वगैरे करून घेऊया, कारण सकाळी लवकर निघालो होतो, जास्त काही खाल्लं नव्हतं. मग नाश्ता वगैरे करून घेतला आणि मस्त खूप छान दर्शन झालं आमचं. कधीपासून इच्छा होती एकविरा आईच्या दर्शनाला यायची, ती इच्छा ही पूर्ण झाली. आणि अचानक आलो पण मस्त दर्शन वगैरे खूप छान झालं आणि खूप मस्त वाटले आणि खूप छान फोटोज वगैरे काढले सगळ्यांनी. खूप भारी भारी वाटत होतं. तर चला बाय.